शिवरायांचे आठवावे जीवित्व तृणवत मानावे, इहलोकी परलोकी रहावे कीर्तिरूपे. शिवरायांचे चालणे, शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे सलगी देणे कैसे असे. शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप, शिवरायांचा आठवावा साक्षेप भूमंडळी. नमस्कार श्रोते हो, शिवस्वराज दिन कार्यक्रमामध्ये मी पल्लवी बोरसे आपणा सगळ्यांचं स्वागत करते. ज्यांच्या केवळ नामोच्चाराने रोम रोम प्रफुल्लित होतो, धमण्यांमध्ये रक्त सळसळतं, ऊर अभिमानाने भरून येतो, मस्तक आकाशाशी स्पर्धा करू लागतं, अशा शिवरायांचा राज्याभिषेक याच दिनी 348 वर्षांपूर्वी करण्यात आला. राज्याभिषेक सोहळ्यानिमित्तच आजच्या शिवस्वराज दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 6 जून 1674, सोनियाचा तो दिन. स्वर्गालाही लाजवेल असा रायगड सजला, इंद्रालाही हेवा वाटावा असं शिवरायांचं 32 मण सोन्याने सिंहासन सजवण्यात आलं. प्रदीर्घ काळानंतर या मातृभूमीला स्वाभिमानाने स्वकर्तृत्वाने स्वराज्याचा धणी म्हणून एक सुपुत्र लाभला. रयतेमध्ये उत्साहाचं वातावरण होतं. भगवा ध्वज पताका दिमाखात फडकत होता. माझ्या राजांच्या खांद्याला खांदा लावून स्वराज्यासाठी झटणारे सरदार आणि अष्टप्रधान मंडळ यांची एकच लगबग सुरू होती. डच, पोर्तुगीज, इंग्रज अदबीने नजराणे घेऊन रांगेत उभे होते. शंभूराजांसह संपूर्ण राजपरिवारही उपस्थित होता. विविधतेने नटलेल्या या दरबारात स्वराज्याच्या स्वप्नापासून ते शिखरापर्यंतच्या प्रवासाच्या अखंड साक्षीदार आईसाहेब जिजाऊ आपल्या डोळ्यांनी हा सोहळा हृदयात साठवून घेत होता. कमरेला तलवार, पाठीला ढाल, गळी मोत्यांच्या माळा, अंगावर रेशमी वस्त्र, माथ्यावर जिरेटोप, मस्तकी केशरी टिळा, अशा प्रकारे स्वराज्यरूपी दरबारात स्वराज्याची देवता अर्थात मुख्य पुरोहित गागा भट्टांनी राजांच्या डोक्यावर मोत्याची झालर ठेवत शिवछत्रपती म्हणून उच्चार केला. तदनंतर शिवराज की जय या घोषणेने संपूर्ण रायगड दुमदुमून निघाला. राज्याभिषेकच्या सोहळ्याचे वर्णन करताना मनचक्षूने कल्पनेत रंगवलेली सोहळ्याची दृश्ये ही आत्म्याला आणि मनाला सुखासरींनी चिंब करणारी आहेत. श्रोते हो, आजच्या आपल्या कार्यक्रमाला लाभलेले व्यक्तिमत्व हे साताऱ्यातील यशस्वी उद्योजक असून शिवकालीन इतिहासावर त्यांचा अभ्यास आहे. स्वराज्यासाठी भोसले घराण्याच्या 8 पिढ्यांचा संघर्ष या विषयावर त्यांनी अनेक व्याख्याने दिली आहेत. उल्लेखास्पद बाब म्हणजे साताऱ्यातील माहुली संगमावर छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीची पुनर्बांधणी करण्यात त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता. असे आपले आजचे मार्गदर्शक श्रीमान अजय जाधव यांना मी आमंत्रित करते. महाराष्ट्राची शास्त्र देवता आई तुळजाभवानी 16व्या शतकातील सर्वसामर्थ्यशाली योद्धा राजकारणी महाबली शहाजीराजे सर्वकालीन सर्वश्रेष्ठ माता आई जिजाऊ हिंदुस्थानने अनुभवलेल्या सर्वात मोठ्या राज्यक्रांतीचे महानायक छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रनिर्माण आणि धर्माभिमान यासाठी दिलेल्या बलिदानाचे सर्वोच्च परिमाण छत्रपती संभाजीराजे स्वराज्य रक्षक स्थिर बुद्धी राजाराम महाराज मुघल मर्दिनी महाराणी सरकार ताराराणी बाईसाहेब, त्यागमूर्ती महाराणी सरकार येसूबाई साहेब आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचं साम्राज्यात रूपांतर करणारे छत्रपती थोरले शाहू महाराज यांना
सर्वप्रथम मी या ठिकाणी वंदन करतो. ह्यात सगळ्यात पहिलं महत्वाचं घराणं होतं ते सिंदखेड राजाचं जाधवराव घराणं. दुसरं महत्वाचं घराणं होतं ते निंबाळकरांचं, फलटणच्या नाईक निंबाळकरांचं घराणं. आणि तिसरं महत्वाचं घराणं होतं ते वेरूळच्या भोसले पाटलांचं घराणं, की ज्यांनी ह्या शिवाजी महाराजांच्या स्वराज्यासाठी एक प्रकारची पार्श्वभूमी तयार केली, एक स्वतःची अशी ताकद निर्माण केली, एक स्वतःची अशी जरब निर्माण केली, की ज्या शासनाच्या मध्ये हे चाकरीला होते, जिथे हे नोकरीला होते, ज्या सल्तनतींच्या मध्ये हे सरदार म्हणून निर्वत होते, त्या सल्तनत देखील या तीन सरदारांना घाबरून असत. मग ते मोगल असतील, मग ते निजाम असतील, मग तो आदिलशाह असेल, मग तो कुतुबशाह असेल, ह्या तिन्ही घराण्यांनी जवळजवळ 35-40 वर्ष आपली ताकद वाढवलेली आहे, आपली जरब वाढवलेली आहे. आणि हीच पार्श्वभूमी छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली आहे. शहाजी राजांनी शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची पायाभरणी कशी केली हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. मी मगाशी सांगितलं की हा इतिहास 125 ते 130 वर्षांचा संघर्ष आहे. हा भोसले घराण्याचा हा सुरू होतो 1622-1623 ला नगरच्या शेजारी भातवडी येते. हा संघर्ष भातवडीच्या युद्धामध्ये सुरू होतो आणि तो संपतो 1749 साली किल्ले अजिंक्यतारावर, जेव्हा छत्रपती थोरल्या शाहू महाराजांचं निधन होतं त्यावेळेस. हा 130 वर्षांचा इतिहास आहे, खूप भला मोठा इतिहास आहे. मी खूप ठिकाणी सांगतो की चॅलेंज देऊन सांगतो, आणि ते सुद्धा की जगाच्या पाठीवर मला एक उदाहरण कुणीही द्यावं की एक देह, एक धोरण, एक विजन डोळ्यासमोर ठेवून एकाच घराण्यातील 4 पिढ्यातील 8 व्यक्तींनी सतत 130 वर्ष लढा दिलेला आहे. तुम्हाला जगाच्या पाठीवर असं उदाहरण कुठेही सापडणार नाही. हे उदाहरण तुम्हाला भोसले घराणं घालून देत. हा पराक्रम सुरू झाला भातवडीच्या युद्धामध्ये, जेव्हा शहाजी राजे आणि त्यांचे बंधू शरीफजी राजे शहाजहानशी लढले होते. कुणाशी लढले? शहाजहानशी. हा मराठ्यांचा सरदार आहे. ह्या मराठ्यांच्या सरदाराचं, शहाजी राजांचं त्यावेळेस वय साधारणतः 26 ते 28 आहे. हा 28 वर्षांचा कोवळा मराठा सरदार 5 पिढ्या सत्ता भोगलेल्या शहाजहानशी लढा देतोय, त्याला परास्त करतोय, त्याला पराभूत करतोय. ही ताकद शहाजी राजांची होती. हेच शहाजी राजे 1633 साली आदिलशाही आणि मोगलांची 2 शत्रूंची झुंज देत आहेत. मुर्तजाला मांडीवर बसवत आहेत निजामशाहीच्या, आणि पेमगिरीवरून निजामशाही चालवत आहेत. ही ताकद शहाजी राजांची आहे. एक मराठा सरदार ज्याच्या पाठीमागं कोणी नाहीये, हा उभा राहतो स्वराज्य निर्माण करण्यासाठी, स्वतःचं राज्य निर्माण करण्यासाठी. भारतातल्या सर्वात मोठ्या ताकदींशी लढा देतो, झुंज देतो, आणि ते सगळेच्या सगळे गुण आपल्या मुलाच्या अंगी भिनवतो. शहाजी राजांनी फक्त मोगलांशीच लढा दिला असं नव्हे, तर शहाजी राजांनी वेळ प्रसंगी आदिलशाहीशी लढा दिलेला आहे, निजामांशी लढा दिलेला आहे, स्वकीयांशी देखील लढा दिलेला आहे. परंतु आपलं देह त्यांनी कधीही विसरलेलं नाहीये. आज तुम्ही
या भोसले घराण्यामध्ये अनेक समान दुवे आहेत बरं का. 5 जण आहेत ही व्यक्ती, 5 महान व्यक्ती आहेत. शहाजीराजे, शिवाजीराजे, संभाजीराजे, राजाराम महाराज आणि शाहू महाराज. तुम्ही जर त्यांचं संपूर्ण आयुष्यमान नीट विश्लेषण केलं तर अनेक समान दुवे तुम्हाला आढळतील. त्यांचं राजकीय कौशल्य, तुम्हाला राजकीय कौशल्यामध्ये तुम्हाला समानता आढळेल. त्यांच्या युद्ध निपुणतेमध्ये तुम्हाला समानता आढळेल. त्यांच्या आर्थिक ज्या सगळ्या योजना होत्या त्याच्यामध्ये तुम्हाला समानता आढळेल. गड किल्ल्यांच्या नियोजनासंदर्भात तुम्हाला समानता आढळेल. कमी जास्त प्रमाणात बदल आढळतील सुद्धा. परिस्थितीनुरूप, काळानुरूप जी परिस्थिती शिवाजी महाराजांना अनुकूल होती ती संभाजी महाराजांनाच असावी असं नाही. ती परिस्थिती राजाराम महाराजांना अनुरूप किंवा ती फेवरेबल असावी अशी नाही. ती शाहू महाराजांना असावी अशी नाही. परंतु या सगळ्यांचा मध्य काढून ह्या 4 व्यक्तींनी, शहाजीराजे आणि जिजाऊंनी जो आदर्श, जी तत्व घालून दिली होती, त्या तत्वांचा, त्या आदर्शांचा हयातभर त्या लोकांनी जोपासना केलेली आहे. मार्ग तुम्हाला बदललेला आढळेल, पण देह आणि धोरण हे त्यांचं अंतिम होतं. ते देह आणि ते धोरण म्हणजे स्वराज्य आणि जनकल्याण. तुम्ही जर ह्या 4 लोकांच्या राजमुद्रा पाहिल्यात, अभ्यासाच्या दृष्टीने जर बघायचं असेल, जर समानता तुम्हाला पाहिजे असेल तर ह्या 4 व्यक्तींच्या राजमुद्रा तुम्ही बघा. तुम्हाला एक समानता आढळेल, ते म्हणजे रयत कल्याण हा शब्द. कुठे ना कुठे, कुठल्या ना कुठे, अगदी डायरेक्ट जरी तो रयत कल्याण असा लिहिला नसला तरी कुठल्याही राजमुद्रेमध्ये स्वतःची ही स्तुती केली गेलेली नाही की जे बाकीचे राज्य करत असत की मी ह्याचा अवतार आहे, मी त्याचा अवतार आहे, मी ह्याचा देव आहे, मी त्याचा देव आहे, मी ह्याचा पोरगा आहे, मी त्याचा पोरगा आहे, मी एवढा मोठा आहे, मी तेवढा मोठा आहे, अशी कुठेही वल्गना तुम्हाला ह्या राजमुद्रेतून आढळणार नाहीये. अत्यंत साधी आणि सोपी, आपल्या देहांशी, आपल्या धोरणांशी बांधील असलेल्या ह्या 4 छत्रपतींच्या राजमुद्रा आहेत. आज शहाजीराजे सांगताना, शहाजीराजांबद्दल बोलताना, की शहाजीराजांशी आजच्या तरुण पिढीशी बोलत असताना मला एक गोष्ट जाणवती की शहाजीराजांचा इतिहासच आम्हा लोकांना माहिती नाहीये. शहाजीराजे साधारणतः 1633-34च्या आसपास, 35च्या आसपास इथनं आदिलशाहीला निघून गेले आणि तिथं त्यांनी काय केलं हेच कुणाला माहित नाही. 1665 सालचा त्यांचा मृत्यू आहे. 20-21 वर्षाचं त्यांचं कर्तृत्व काय होतं, त्यांनी शिवाजी महाराजांना तेथून कशी मदत केलेली आहे, कशा प्रकारे शिवाजी महाराजांची सगळ्या पॉलिसीज शहाजीराजांनी ठरवलेल्या आहेत. वयाच्या 12व्या वर्षी एक मुलगा बेंगलोरवरनं निघतो आपल्या आईसोबत. त्याची रवानगी त्याचे वडील करतात. एक राजमुद्रा त्याच्या हातात देतात आणि त्या राजमुद्रेमध्ये लिहितात की माझ्या ह्या मुलाचं राज्य प्रतिपदेच्या चंद्राप्रमाणे वाढीस लागेल. 12व्या वर्षी शहाजीराजांनी शिवाजी महाराजांचं विधी लिखित लिहून ठेवलेलं आहे. 12व्या वर्षी त्यांची रवानगी काही जहागीरदार पुत्र म्हणून केलेली नव्हती बेंगलोरवरनं, तर एक भावी राजा म्हणून शहाजीराजांनी त्यांची रवानगी केलेली होती. हा शहाजीराजांचा दृष्टिकोन शिवाजी महाराज, तेवढं शिक्षण शहाजीराजांनी दिलेलं होतं की माझा मुलगा मी काही जहागीरदार पुत्र म्हणून या दख्खन मध्ये पाठवत नाहीये, तर तो एक भावी राजा म्हणून मी पाठवतोय. आज ना उद्या 5 वर्षांनी, 8 वर्षांनी, 10 वर्षांनी तो हिंदुस्थानचा, या महाराष्ट्राचा राजा येईल, या दख्खनचा राजा होईल. काळानं साथ दिली तर कदाचित हिंदुस्थानचा देखील राजा होईल.
शिवाजी महाराजांची ही राजमुद्रा बदलण्याचा प्रयत्न देखील झालेला आहे बरं का. 1674 साली जेव्हा शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला तेव्हा कवी परमानंदांनी त्यांच्यासाठी एक नवीन राजमुद्रा तयार केलेली होती आणि ते राजमुद्रेमध्ये शिवाजी महाराजांचं वर्णन विष्णूचा अवतार म्हणून केलेलं आहे. काही ठिकाणी असे संदर्भ आढळतात, ते काय फिक्स नाही आहेत, परंतु त्या संदर्भानुसार शिवाजी महाराजांनी ती राजमुद्रा नाकारली होती आणि गर्वानं सांगितलं होतं की मी विष्णू अवतारापेक्षा शहाजी पुत्र जास्त शोभून दिसतो. हा शिवाजी महाराजांना आपल्याबद्दलचा गर्व आहे. 1674 साली 1642 साली शहाजीराजांनी त्यांची रवानगी पुण्याकडे केलेली आहे. जवळजवळ 32 वर्षांनी देखील शिवाजी महाराजांना आपल्या पित्याबाबत एवढी मोठी कृतज्ञता होती, हे विसरता आपण कामा नये. शिवाजी महाराजांनीच नव्हे, संभाजी महाराजांनी कधी शहाजीराजांची कृतज्ञता विसरलेली नाहीये, राजाराम महाराजांनी विसरलेली नाही. इतकंच काय तर शहाजी राजांचे जे पंतू होते, शिवाजी महाराजांचे जे नातू होते, संभाजी महाराजांचे जे पुत्र होते, छत्रपती थोरले शाहू महाराज यांनी 1732 रोजी आपल्या पंजोबाच्या जी समाधी आहे दावणगिरीच्या बाजूला, त्या समाधीची सोय करण्यासाठी, दिवाबत्ती करण्यासाठी तेथील लोकांना इनाम दिलेल्याची पत्र उपलब्ध आहेत. कोण करतोय तर पंतू आपल्या पंजोबाच्या समाधीचं रक्षण करतोय. ही कृतज्ञता शहाजीराजांच्या बाबतची आहे. यावरून शहाजीराजांचं ह्या भोसले घराण्यात स्थान काय होतं हे आपल्याला समजतं. अन्यथा एक उदाहरण मी शेवट सांगेन, ते उदाहरण देखील तुम्ही डोक्यात डोळ्यासमोर नंतर ठेवा आणि नंतर तुम्ही स्वतःच ह्या गोष्टींची तुलना करा. थोडस टीकात्मक आहे, नंतर मला काही लोक येऊन बोलतील सुद्धा, पण मला ते बोलणं सुद्धा गरजेचं आहे. मी तो विषय नंतर घेईन. शहाजी राजांच्या इतिहासाकडे दुर्लक्ष करणं म्हणजे हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे बरं का. जेव्हा कवी एक कवी आहे, तो सांगतोय, त्याला प्रश्न विचारतोय, तो त्याच्या काव्यामध्ये सांगतोय, काव्य लिहितोय तो. त्या काव्यामध्ये तो लिहितोय की बाबा ह्या जगामध्ये पृथ्वी निर्माण झालेली आहे आणि एक इसम जाऊन ब्रह्मदेवाला विचारतो की बाबा तू पृथ्वी तर निर्माण केलेली आहेस, ह्या पृथ्वीच्या रक्षणार्थ तू कुणाकुणाची नेमणूक केलेली आहे. ब्रह्मदेव त्याला सांगतो की पूर्वेला जो आहे, पूर्वेला सूर्य आहे, पश्चिमेला चंद्र आहे, उत्तरेला बादशाह शहाजहान आहे आणि दक्षिणेला शहाजी आहे. उत्तरेला कोण आहे? शहाजहान आहे की जो हिंदुस्थानचा बादशाह आहे, खंडप्राय देशावर राज्य करतोय, 22 सुब्यांचं त्याचं राज्य आहे. आणि त्याच्याबरोबर कुणाला उभं केलं जातं तर एक 23 वर्षाचा मराठा सरदार की ज्याचं नाव आहे महाबली शहाजीराजे. मी प्रत्येक ठिकाणी जाऊन एक विनंती करत असतो लोकांना की तुम्ही 3 लोकांचं चरित्र अवश्य वाचा, कुठेही मिळेल ते वाचा, कसल्याही परिस्थितीत मिळेल ते वाचा. ती कादंबरी असेल तर वाचा, कादंबरीतनं कधीतरी कदाचित तुम्हाला पुढचा मार्ग एखादी संदर्भात सगळची पुस्तकं वाचण्याची इच्छा होईल. एक तर शहाजीराजे वाचा, राजाराम महाराज वाचा आणि आमचे छत्रपती थोरले शाहू महाराज वाचा. मी सुरुवातीला सांगितलं की हा इतिहास त्यागाचा आहे, हा बलिदानाचा आहे. त्याला वेगवेगळी विवेचनं जोडलेली आहेत. एक विचार करा, आज इथं महिला उपस्थित आहेत, बत्तीस वर्ष त्या माणसानं संसार सुखाचा त्याग केलेला आहे. 32 वर्ष. आई
जिजाऊंनी 32 वर्ष संसार सुखाचा त्याग केलेला आहे. आपल्या थोरला मुलगा जो आहे त्याचा सहवास आई जिजाऊंनी गमावलेला आहे. हा कुणासाठी त्याग आहे? हे बलिदान कुणासाठी आहे? तर हे तुमच्या आणि माझ्यासाठी आहे. हे बलिदान त्यांनी जे केलेलं आहे, संसार सुखाचं बलिदान केलेलं आहे, पती सहवासाचं जे बलिदान केलेलं आहे, जे त्याग केलेला आहे, शहाजीराजांनी जो केलेला आहे, हा कुणासाठी केलेला आहे? तो त्यांनी त्यांच्यासाठी केलेला नव्हता. त्यांनी त्यांच्यासाठी जर सुख अनुभवायचं असतं तर कुठल्याही सल्तनतींची त्यांनी मोठीच्या मोठी पद स्वीकारली असती, आपली मुलं बाळ सुखात ऐश्वर्यात ठेवलेली असती. हा जो संभाजी आहे छोटा, हा 1656 साली गेलाय, वयाच्या 32व्या वर्षी औरंगजेबानं मारला त्याला कनकगिरीच्या युद्धामध्ये. ज्या लोकांसाठी हा मोठ्या महान व्यक्तींनी त्याग केला, त्या लोकांचा त्याग आपण विसरलो. आम्ही फक्त छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार लक्षात ठेवली, अफजल खानाचा वध लक्षात ठेवा, आम्ही पन्हाळ्याचं युद्ध लक्षात ठेवलं, आग्र्याची सुटका लक्षात ठेवली, पण या लोकांचा आपण त्याग विसरलो. की जे लोक हे कार्यक्रम आयोजित करतायत, ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुमच्या समोर इतिहास मांडण्याची त्यांची जी लालसा आहे, की त्यांची जी ओढ आहे, ही त्यातनच झालेली आहे. ह्या त्या जाणीवेतनच निर्माण झालेली की आम्हाला हा त्याग कळायला हवा, आम्हाला हे बलिदान करायला कळायला हवं. संभाजीराजांचा इतिहास सुद्धा कितपत ठाऊक आहे आम्हा लोकांना? संभाजीराजांचा इतिहास देखील कितपत ठाऊक आहे? संभाजीराजांचा इतिहास आमच्याकडं बऱ्याच अंशी हा त्यांच्या बलिदाना दिनापुरता मर्यादित ठेवलेला आहे. फक्त बलिदान. छत्रपती संभाजीराजांचं कारकीर्द कुणीच लक्षात घेत नाही. मी परवा दिवशी येताना माझ्या मित्रांबरोबर चर्चा करत होतो. गोव्याला देखील मी मध्ये गेलो होतो, त्यावेळेस काही ठिकाणं पाहिली. धन्यवाद सर. शब्द गळून पडले आणि उरल्या त्या भावना. सर, आपल्या व्याख्यानानंतर अशी काही मनोव्यथा आम्हा श्रोत्यांची झाली आहे. श्रोते हो, यापुढे मार्गदर्शन करण्यासाठी जे मार्गदर्शक येत आहेत ते VIT मधून ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट झाले आहेत. सायबर सिक्युरिटी सिनियर सेल कन्सल्टंट म्हणून ते इनग्राम मायक्रो मुंबईमध्ये आहेत. त्यांच्या सामाजिक कार्याविषयी सांगायचं झालं तर वृक्ष संवर्धन, दुर्ग संवर्धन, आश्रमशाळा आणि मराठ्यांच्या दैदिप्यमान इतिहासाबद्दल जागृती निर्माण करणे. मी संदीप मोरे सर यांना विनंती करते की त्यांनी मार्गदर्शन करावे. जय शिवराय मित्रांनो, मी संदीप मोरे. सर्वप्रथम सर्वांना शिवराज्याभिषेक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आज हे व्यासपीठ या विषयावर बोलण्यासाठी मला उपलब्ध करून दिल्याबद्दल विद्यालंकार संस्थेचा मी आभारी आहे. आज शिवराज्याभिषेक दिनाचं औचित्य साधून आपण शिवाजी महाराज द मॅनेजमेंट गुरु आणि ज्यांच्याकडून आपल्याला आपल्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावरच शिकण्यासारखं आणि त्यातून प्रेरणा घेण्यासारखं जे शिवचरित्र आहे, त्यातून आज आपण काही गोष्टी ज्या आपल्याला माहिती आहेत, विषय माहिती आहेत, पण त्या अजून खोलात आणि एक इंजिनिअरिंग स्टुडंट म्हणून मला जे शिवचरित्रातून शिकायला मिळालं किंवा जे मी ऑब्झर्व केलं ते मी फक्त ह्या PPT आणि स्लाइड्समध्ये मी काही नकाशे वापरून ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. मूळ विषयाकडे वळण्यापूर्वी एकंदर आपण एक आढावा घेऊया शिवजन्मापासून. 19 फेब्रुवारी 1630 हा भारताच्या इतिहासातला आणि एकूणच जगाच्या इतिहासात जे आज इतिहासप्रेमी आहेत त्यांच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा दिवस आहे. कारण तिथून छत्रपती शिवाजी महाराज हे एक पर्व सुरू होतंय ज्यांनी पुढच्या काळामध्ये हिंदुस्थानच्या पूर्ण इतिहासाला कलाटणी दिली. 1630 ते 1645 हा जो
सुरुवातीचा काळ आहे, बालपणीचा काळ आहे छत्रपती शिवरायांचा, तो जास्तीत जास्त त्यांनी त्यांच्या माता राजमाता जिजाऊ आणि काही काळ ज्यावेळेस ते बंगळूरला त्यांच्या वडिलांकडे महाबली शहाजीराजे यांच्याकडे गेले होते, ह्या सगळ्या प्रवासात आणि ह्या एकूण सुरुवातीच्या 10 ते 15 वर्षांमध्ये त्यांच्यावर जे संस्कार शहाजीराजांकडून राजमाता जिजाऊंकडून झाले आणि शहाजीराजांनी जी महत्त्वाची माणसं, त्यांच्या विश्वासातली माणसं शिवाजी महाराजांबरोबर पाठवून दिली होती पुण्याला, त्यांच्या सहवासात एकूण त्यांचं शिक्षण संगोपन झाल्यानंतर साधारण 1645च्या आसपास ज्यावेळेस महाराजांनी रोहिडेश्वरावर शपथ घेतली स्वराज्य स्थापन करण्याची, आणि तिथून मग जो पुढचा काळ ज्याच्यात बऱ्याच राजकीय घडामोडी झाल्या, युद्ध झाली, तर त्याचा एक आपण आज धावता आढावा घेतोय. त्यातली एक गोष्ट जी मी आजच्या विषयासाठी निवडली आहे तो आहे अफजल खान वध. पण मूळ विषयाकडे येण्यापूर्वी आपण पार्श्वभूमी जाणून घेऊया की शिवपूर्व काळात आणि त्यांच्या सुरुवातीच्या काळामध्ये नेमकी भारताची राजकीय स्थिती काय होती. तर हा जो आपण नकाशा बघतोय आता स्क्रीनवर, हा तत्कालीन भारताचा नकाशा आहे आणि यात जो भाग हायलाईट केलाय आपण स्पेसिफिकली आदिलशाही डायनेस्टी जी आहे, आदिलशाही सल्तनत, त्यांचा त्यावेळेसचा आपण जो भूभाग त्यांच्या प्रशासनाखाली होता तो हा भूभाग आहे. जो आपण बघितला तर जवळपास मध्य भारत आणि दक्षिण भारतातला त्यात बराचसा भाग आहे. आणि हाच नकाशा आपण आता महाराष्ट्राच्या दृष्टीने बघायचा झाला तर ह्या नकाशात जो उत्तर महाराष्ट्राचा भाग आपण बघतोय तो बऱ्यापैकी मोगल सल्तनतीच्या प्रशासनाखाली आहे, आणि जो दक्षिण महाराष्ट्राचा भाग आपल्याला दिसतोय त्यात जो पिवळा भाग हायलाईट केलाय हा आहे शहाजीराजांची जी जहागीर होती. म्हणजे स्वतः शहाजीराजे आदिलशहांकडे एक मोठे सरदार होते आणि त्यांच्या प्रशासनाखाली हा जो भाग आपल्याला स्क्रीनवर दिसतोय हा त्यांच्या अखत्यारीत होता. आणि हा जो अखत्यारीत असलेला भाग आहे, जो साधारणतः पुणे परगणा आपण म्हणू शकतो, तिथे शहाजी महाराजांनी त्यावेळेस जे काम केलंय, म्हणजे शिवाजी महाराज जन्माला येण्याआधी आणि शिवाजी महाराजांचा जो बालपणीचा काळ आहे त्या काळात शहाजी महाराजांनी जे तिथे काम केलं होतं त्याचा फायदा पुढे शिवाजी महाराजांना झालाय. कारण त्यांनी एक तिथे तो बॅकग्राऊंड सेटअप केला, ती एक जी परिस्थिती क्रिएट केली की जी तिकडे माणसं जोडली किंवा एकूण त्या भागातलं जे त्यांचं काम आहे, त्यामुळे सुरुवातीच्या काळात जेव्हा राजमाता जिजाऊ आणि शिवराय तिथे काम सुरू करत होते, स्वराज्याची मुहूर्त रोवत होते, त्यावेळेस त्यांना तिथे मदत झालेली आहे. आणि हाच तो भाग आहे जिथे मग पुढे 1645ला महाराजांनी स्वराज्याची शपथ घेऊन त्यांचं कार्य चालू केलं. तर नेमका हाच टॉपिक आपण पुढे नेऊ की हा जो मगाचा भाग होता जिथे शहाजी महाराजांची प्रशासनाचा जो भाग होता त्याच भागातले जे महत्वाचे किल्ले आहेत, जिथे तोरणा या किल्ल्यावरून सुरुवात झालेली आहे महाराजांची, आणि त्याच्या आजूबाजूचे जे किल्ले आपल्याला आज इथे दिसत आहेत, सिंहगड, पुरंदर आणि कोरीगड, हे सुरुवातीच्या काळातले महत्वाचे किल्ले आहेत की जिथून आपण बघितलं तर त्याचा आकार पण साधारण चंद्रकोरी सारखा जो आहे, जी महाराजांची राजमुद्रा आहे प्रतिपचंद्र लेखेव, त्यातला जो प्रतिपदेचा चंद्र आहे जो नंतर वाढत जातोय ती ही चंद्रकोर आहे जिथून स्वराज्याची सुरुवात झाली आहे. आणि इथून जर आपण बघितलं की हा जो पूर्ण भाग आहे हा आदिलशाहीचा जो सल्तनतीचा भाग आहे त्यातलाच भाग आहे जिथे ही सुरुवात झाली आहे. त्यामुळे पहिला जो संघर्ष झालाय मराठ्यांचा तो आदिलशाही होण्याचं हे एक मुख्य कारण इथे हे राहतं की जी सुरुवात झाली आहे ती आदिलशहाच्याच प्रदेशातून झाली आहे. सुरुवातीच्या काळात महाराजांचे जे स्वराज्य स्थापनेचे उद्योग आहेत ते पाहून आदिलशाही नाराज झाली, त्यांनी शहाजीराजांकडे तशा तक्रारी पण केल्या आहेत. पण त्यात शहाजीराजांनी सोयीस्करपणे त्यांचं अंग काढून घेत यात माझा काही हात नाहीये हे वेळोवेळी दाखवून ते त्यातून अलिप्त राहण्याचा प्रयत्न करताना दिसतात. पण त्यांची सतत मदत आर्थिक असेल किंवा एक जे कुशल त्यांच्या हाताखालचे सरदार आहेत ते सतत शिवरायांकडे पाठवून आणि एक जी छुपी मदत आहे ती सतत मिळत राहिलेली आहे स्वराज्याच्या स्थापनेमध्ये आणि एकूणच कार्यामध्ये.
तर आता इथून पुढे जसं जसं स्वराज्य वाढत जाईल, आपण नकाशाच्या माध्यमातून बघूच ते. त्याच्या आधी अजून आपण जर पश्चिम किनारपट्टीचा हा भाग बघितला तर इथे सिद्धी जो मुरुडचा जो किल्ला आहे जंजिरा, त्या किल्ल्याच्या सहाय्याने, आणि कारण खूप चांगला किल्ला आहे तो, मजबूत, आजही त्याची तटबंदी मजबूत आहे, त्या किल्ल्याच्या सहाय्याने सिद्धी तग धरून राहिले होते पश्चिम किनारपट्टीच्या, साधारण जो अलिबाग मुरुडचा भाग आहे त्या ह्याच्यात. तर हा एक भाग सोडला तर जवळपास राहिलेला जो दक्षिणेचा भाग आहे महाराष्ट्राचा तो आदिलशाहीकडे. तर मग इथून जेव्हा ती सुरुवात झालेली आहे, हळूहळू महाराज त्यांचा साम्राज्य विस्तार करतायत. तर त्यात तुम्ही जर बघितलं तर 1645ला जी सुरुवात झाली आहे त्यानंतर पुढच्या 5च वर्षामध्ये बऱ्यापैकी एक जो भूभाग आहे आदिलशाही सल्तनतीमधला तो मराठ्यांनी व्यापायला सुरुवात केली आहे. आणि ह्याच्यात दुसरा मुख्य एक भाग आपल्याला इथे दिसेल की मोगल सल्तनतीतला जो भाग आहे त्यामध्ये जास्त सुरुवातीच्या काळात महाराजांनी मोहिमा किंवा युद्ध करणं विचारपूर्वक टाळलेलं आहे, कारण एका वेळेस एकाच शत्रूशी युद्ध करायचं. कारण सुरुवातीच्या काळात तेवढी फौज फाटा, तेवढं सैन्य, तेवढी शस्त्रास्त्र नव्हती आपल्याकडे, त्यामुळे एका वेळी एकच शत्रू अंगावर घ्यायचा हा नियम ठेवून सुरुवातीच्या काळात फक्त आदिलशाही भूभागावरती सुरुवात झालेली आहे या सगळ्याची. आणि नंतर तो हळूहळू दक्षिणेकडे त्याचा विस्तार आपल्याला जास्त होताना दिसतोय. आता हा दक्षिणेकडे जो विस्तार होतो ह्याच्यामुळे काय झालंय नेमकं, ह्याच्याने दोन गोष्टी होतात. एक तर जो भूभाग मराठी व्यापत चाललेत त्या भागातून येणारा जो रेव्हेन्यू आहे, जो आर्थिक अर्थकारण आहे त्यातलं, ते हळूहळू त्याची धग आदिलशाहीला जाणवायला लागलेली आहे. आणि जसे जसे मराठी दक्षिणेकडे अजून सरकतायत ते पश्चिम किनारपट्टीला समांतर असे दक्षिण बाजूला सरकतात. त्यामुळे काय होतंय की किनारपट्टीचा जो भाग आहे, म्हणजे कुठलंही राजकारण किंवा कुठलीही सत्ता, कुठलंही शासन हे त्यांचा सगळ्यात कणा असतो हा त्यांची आर्थिक बाजू असते. पण नेमकं जी स्वराज्याचा जो विस्तार होतोय त्यातून आर्थिक नुकसान तर होतच आहे आदिलशाहीला, त्याचबरोबर पश्चिम किनारपट्टीला समांतर दक्षिणेला वाढ झाल्यामुळे किनारपट्टीच्या भागातून येणारा जो रेव्हेन्यू होता, म्हणजे त्या काळात आदिलशाहीकडे जी मोठी 3 बंदरं होती पश्चिम किनारपट्टी, त्यातलं तुमचं जे महाड आहे, जे आज तिथे जास्त मोठ्या जहाज वगैरे येत नाहीत पण त्या काळात तिथून व्यापार बराच होत होता, तर ते बंदर आहे. त्यानंतर दाभोळचं बंदर आहे. ही जी बंदरं आहेत आणि जवळपास महाराष्ट्राचा जो किनारपट्टीचा भाग आहे तो पूर्ण आदिलशाहीकडे होता. तर तो भाग जो आहे त्याला समांतर ही स्वराज्याची वाढ झाल्यामुळे तिथून येणारा जो माल आहे किंवा तो जो व्यापाराचं, कारण तुम्हाला किनारपट्टीकडून जेव्हा आदिलशाहचं जे राजधानी आहे आपली विजापूर तिकडे तुम्ही सरकला तर तुम्हाला कोकणातून घाटावर येताना ज्या वेगळे वेगळे घाट मार्ग आहेत, तर ह्या मोक्याच्या ठिकाणी महाराजांनी एकतर असलेले किल्ले त्यांच्या ताब्यात घ्यायला सुरुवात केली आहे किंवा मग प्रतापगड सारखा जो किल्ला आहे, ते आता आपण पुढच्या काही स्लाइड्सवर बघू की प्रतापगड सारखा जो किल्ला आहे तो बांधून, जर किल्ला नसेल तर बांधून तो त्याचा उपयोग त्या दळणवळणाच्या रस्त्यांवरती एक चेकपोस्ट किंवा टोल नाका असा त्याचा उपयोग करून त्यांची आर्थिक बाजू कमकुवत करण्याचं काम त्या ठिकाणी महाराजांनी केलेलं आहे. आपण बघतोय नकाशात आता की 1656 येईपर्यंत जवळपास मराठे दक्षिणेकडेही आणि आता किनारपट्टीकडेही सरकायला लागलेत. सो इथे जो रोडमॅप आहे स्वराज्य विस्ताराचा हा खूप क्लिअर आहे की ते अजूनही मोगल सल्तनतीकडे न जाता दक्षिणेकडेच वाटचाल करतात आणि किनारपट्टीकडे करतात, की ज्यातून दोन गोष्टी होतील. एक अर्थकारण मजबूत होईल आणि जास्तीत जास्त प्रदेश व्यापता येईल. हे सगळं करत असताना हे महाराजांच्या डोक्यात नेहमी होतं आणि की आपण आदिलशाहीचा जेवढा भाग जास्त व्यापत जाऊ तर तसे तसे तिकडनं हल्ले होणार, जी एक ऑब्व्हियस रिॲक्शन आहे आदिलशहाकडून. तर तो आणि त्यातल्या त्यात जे बडे सरदार आहेत आदिलशाही मधले, जसं सिद्दी जोहर आहे, अफजल खान आहे, ह्यांच्या बाबत त्यांची पार्श्वभूमी आणि त्यांचं वचक एकूण हिंदुस्थानच्या राजकारणामध्ये, मोहिमांमध्ये हा आणि त्याची पार्श्वभूमी ही खूप व्यवस्थित महाराजांना माहिती आहे, कारण स्वतः शहाजीराजे आदिलशाहीत आहेत. त्यामुळे ह्या गोष्टी फार जवळून बघितल्यामुळे पुढचे येणारे जे हल्ले आहेत त्यावेळेस आपल्याला कशी तयारी करावी लागेल हे खूप आधीपासून प्लॅन
महाराजांचा चालू होता. जरी ती खरी लढाई 1657-58 होत असली तरी त्यासाठी लागणारी जी पार्श्वभूमी आहे ती महाराजांनी जवळपास 10 वर्षापासून ती आधी तयारी चालू केलेली आहे. आणि त्याच लढाईचा एक महत्त्वाचा भाग म्हणून त्यांनी ज्यावेळेस जावळीचं जे चंद्रराव मोऱ्यांची जे मोरे घराणं आहे, जवळपास जावळी ह्या प्रदेशाचा आणि तिथल्या राजवटीचा इतिहास जवळपास 2000 वर्ष जुना आहे. पण आपल्या विषयाला धरून आजचा जर जो विषय आहे तो जो काळ आहे 1656च्या आसपासचा, तर तिथे चंद्रराव मोरे, तर त्यात चंद्रराव ही पदवी आहे त्या मोरे घराण्याची. आणि त्याच्यामध्ये तत्कालीन जो त्यांचा कार्य मूळ पुरुष आहे जो तिथे गादीवर आहे तो आहे यशवंतराव मोरे. आणि त्यांना गादीवर बसवण्यामध्ये महाराजांचाच हात होता. त्यांनी त्यावेळेस त्यांना सपोर्ट करून त्यांना गादीवर बसवून त्यांना मदत केली होती. आणि ही मदत परतफेड म्हणून ते पुढच्या काळात सपोर्ट करतील ही अपेक्षा होती, पण तसं झालं नाही. मग त्यांनी ती जावळीचं जे पूर्ण हे आहे खोरं ते आपल्या ताब्यात घेतलं. चंद्रराव मोऱ्यांकडून जावळी त्यांनी घेतली. आणि त्यावेळेस तिथे त्यांना एक जो डोंगर दिसला, ढोरप्या हे त्या डोंगराचं मूळ नाव, तिथे मग त्यांनी ती जागा नियोजून म्हणजे जवळपास नोव्हेंबर महिन्याच्या आसपास त्यांना जावळी हातात आल्यावर फेब्रुवारीपर्यंत ते स्वतः थांबलेत तिकडे. पूर्ण त्या जागेचा त्यांनी मायना केलेला आहे. आणि ती जागा प्रतापगडासाठी त्यांनी ढोरप्या डोंगर निश्चित केलाय. आणि तिथे मग त्यांनी प्रतापगडाचं बांधकाम साधारण 56च्या आसपास चालू झालं आणि 1 ते 1.5 वर्षात तो किल्ला बांधून पूर्ण झाला. आणि हाच तो किल्ला होता ज्याचा महाराजांना खूप उपयोग झाला. जी आपली प्रतापगडची लढाई आपल्या सगळ्यांना माहिती आहे अफजल खानाची. तर म्हणजे इतिहासामध्ये त्यातला जो भूगोल आहे, तुम्ही ज्या युद्ध क्षेत्रावर लढाई करणार आहात त्याची इंच जेव्हा तुम्हाला माहिती असते तेव्हा तुम्हाला वॉरमध्ये ते एक ॲडिशनल बेनिफिट मिळतो. यू हॅव द अपर हँड. सो ही आणि त्याच्यात अजून 2-3 महत्वाचे मुद्दे आहेत की विजापूरहून अफजल खान निघतोय तर मग आपण त्याच्या भूमीत जाऊन युद्ध करायचं की त्याला इथे खेचून आणायचं, की आपल्या सोयीच्या युद्धभूमीवर त्याला कसं आणता येईल, आपली स्ट्रेंथ काय, आपले विकनेसेस काय. तर याचा सगळा एकंदर आपण ह्या घटनेमध्ये आता आपण डिटेलमध्ये बघूया. तर हा जो काळ आहे 1659चा आपण बघतोय नकाशामध्ये. आता जवळपास पश्चिम किनारपट्टीला समांतर जवळपास मराठे दक्षिणेत बऱ्याच आतपर्यंत घुसलेत आदिलशाहीत. त्यामुळे आदिलशाहीवर डू ऑर डाय सिच्युएशन झालेली आहे. कारण जर आता रोखलं नाही तर पूर्ण किनारपट्टी हातातून जाईल. कारण आपल्याला इथे नकाशात दिसेल की जवळपास पूर्ण किनारपट्टीवरती मराठ्यांचा इन्फ्लुअन्स, त्यांचा प्रभाव दिसतोय. त्यामुळे मग त्यावेळेसचा आदिलशाहीचा सगळ्यात मोठा सरदार, आधीही बरीच आक्रमणं झाली शिवाजी महाराजांवर, पण मग शेवटी अफजल खानाची निवड करण्यात आली त्या मोहिमेसाठी. कारण ती खूप महत्वाची मानली जाते मोहीम आदिलशहाच्या दृष्टीने. मग अफजल खानच का, तर दक्षिण हिंदुस्थानातला त्यावेळेतला जवळपास सगळ्या जर आपण टॉप 3 कंटेंडर काढले तर त्यातला एक अफजल खान म्हणता येईल, जो एक उत्तम प्रशासक होता. आणि त्याचा इतिहास असा आहे की त्याने खुद्द शहाजी महाराजांना अटक केलेली आहे त्या आदिलशाहीतच असताना. त्याच्यात त्याचा दगाफटका करणं हे त्याचा पॅटर्न राहिलेला आहे. त्याच्यानंतर शिवाजी महाराजांचे थोरले बंधू संभाजी महाराज, त्यांनाही कनकगिरीच्या लढाईमध्ये दगाफटका करून अफजल खानानेच मारलेलं आहे. त्यामुळे त्याची पार्श्वभूमी बघता त्याची निवड ह्याच्यासाठी एकदम योग्य होती आदिलशाहीच्या दृष्टीने. त्याची निवड झाली, तो विजापूरहून निघाला. तो आतापर्यंत आपण चित्रपटांमध्ये आणि पोवाड्यांमध्ये बघतो की तो एकदम अहंकारी आणि मग खूपच आताताईपणे वागणार आहे, पण मुळात तो तसा नाहीये. तो खूप चांगला प्रशासक आहे. आणि तो स्वतः वाई, जे महाबळेश्वर जवळचं वाई ठिकाण आहे, त्याचा जवळपास 9 ते 10 वर्ष तो सुभेदार राहिला आहे. त्याला माहिती आहे की महाराज नेमकं काय करतायत, की ते त्याला कसे खेचतायत वाईकडे, जावळीकडे. त्याला नव्हतं जायचं ऍक्च्युली तिकडे. त्यामुळे महाराजांनी तिथून बाहेर पडून त्या सेफ झोन मधून बाहेर पडण्यासाठी तो काढण्यासाठी त्यांना मग पंढरपूरचं मंदिर असेल, तुळजापूरचं मंदिर असेल, अशा मंदिरांवर हल्ले करणं, त्यानंतर सामान्य जनतेला त्रास देणं. शिवाजी महाराजांचा मेहुणा, त्यांची बायको सईबाई ज्या निंबाळकर घराण्यातल्या, त्यांचा सख्खा भाऊ आदिलशाहकडे अफजल खानाच्या त्या ह्याच्यात होता.
त्यांना जबरदस्तीने त्यांचं धर्मांतर करून त्यांना मुस्लिम बनवण्यात आलं होतं, की त्या सायकोलॉजिकल ह्याच्यामध्ये महाराज बाहेर येतील आणि हल्ला करतील. पण महाराजांनाही कळत होतं की तो काय करतोय. सो हा तलवारीच्या युद्धापेक्षा हा मानसिक युद्धाचा दोन्ही साईडनी हे डावपेच चालू होते. आणि शेवटी महाराजांच्या वकिलांनी आणि एकूण त्यांच्या सगळ्या प्रयत्नांना यश आलं आणि अफजल खानाला जावळीमध्ये खेचण्यात ते यशस्वी झाले. तर याच्यामध्ये हा जो फोटो आपल्याला स्क्रीनवर दिसतोय ही अफजल खानाच्या 63 किंवा 64 बायकांच्या कबरी आहेत. त्यांनी तिथून निघताना स्वतः त्याच्या बायकांच्या त्यांनी आयदर त्यांना विहिरीत बुडवून मारले किंवा विषप्रयोग केला असेल, पण त्यांनी हे कत्तल केली. कारण ते एक भीती कुठेतरी त्याच्या मनातही असेल, कारण हा मानसिक दडपण त्यालाही होतं आणि त्याला माहिती आहे शिवाजी महाराज काय आहेत, ते कसे किती चांगले हे, तर त्याचं दडपण त्याच्यावरही होतं. तर जर आपल्याला काही दगाफटका झाला तर आपला जनानखाना मराठ्यांच्या हाती लागू नये या भावनेतून त्याने हे कृत्य केलं असावं. ही विजापूर शहराच्या 3-4 किलोमीटर बाहेर तुम्ही पडलात तर सुरुंगबावडी म्हणून जागा आहे, तिथे ह्या कबरी तुम्हाला पाहायला भेटतील. त्यानंतर आपण मूळ युद्धाच्या ठिकाणी येऊया. तर हे झालं युद्धाची पार्श्वभूमी की अफजल खान येतोय. आता अफजल खानाची जी राजमुद्रा आहे, म्हणजे तुम्हाला एखाद्या राजाचा विचार काय आहे हे त्याच्या राजमुद्रेमधून कळतात, की महाराजांच्या राजमुद्रेमध्ये ते जनकल्याणाबद्दल बोलतात. पण अफजल खानाची जी राजमुद्रा आहे त्याच्यात तो असं म्हणतो की उच्चातल्या उच्च स्वर्गाला जर तुम्ही विचारलं की ह्या पृथ्वी तलावरचा सर्वश्रेष्ठ योद्धा किंवा राजा कोण आहे, तर तुम्हाला तिथूनही आवाज येईल की अफजल अफजल अफजल. असं एक स्वतःची स्तुती करायची त्याला होती सवय, अहंकार होता त्याच्यात, याचाही महाराजांनी फायदा घेतलेला आहे. पण हे समोरच्याला एवढं ओळखणं, त्याचे वीक पॉइंट्स आहे ना, तर ह्याच्यात आपण जे इंजिनिअरिंगमध्ये स्वॉट अनालिसिस वापरतो, तर आपली स्ट्रेंथ काय, आपले विकनेस काय ह्याचा अभ्यास करून अफजल खानाची स्ट्रेंथ काय, त्याचे विकनेस काय, त्याच्याकडे मोठे हत्ती आहेत, तोफखाना आहे, ते आपल्याकडे नाहीये. पण तो जर जावळीच्या खोऱ्यात त्याला खेचलं तर ते हत्ती आणि तोफखाना कामाचा राहणार नाही, कारण तो तुम्ही जंगलावर डोंगरात वर चढवू शकत नाही. तर ह्या डिटेलिंगवर जेव्हा महाराजांनी अभ्यास केला त्याचा त्यांना ऍडव्हान्टेज मिळाला जेव्हा ते 1-on-1 बॅटल झालंय. परत अजून डिटेलिंगचा भाग सांगायचा झाला तर जो शामियाना उभारला होता भेटीसाठी, त्याच्यामध्ये एवढे म्हणजे महाग जड जवाहीर आणि त्याचं प्रेझेंटेशन असं होतं की स्वतः अफजल खान म्हणतोय की असे शामियाना तर खुद्द आदिलशाहकडे पण नाही आहेत. सो त्याचं माइंड कुठेतरी डायव्हर्ट करायचं, एवढ्या डिटेलिंगमध्ये पूर्ण तयारी झाल्यानंतर भेटीचा दिवस ठरला आणि 10 नोव्हेंबर 1659 भेटीचा दिवस ठरला. त्याची वेळ पण अशी निवडली आहे साधारण 12च्या आसपास, जेव्हा सूर्य माथ्यावर असतो. कारण ही जी आता हा जो बुरुज दिसतोय तुम्हाला फोटोमध्ये, हा प्रतापगडचा फेमस, हा फोटो खूप जास्त शेअर होतो प्रतापगड. तर इथून जी भेटीचा शामियाना आणि ती जी जागा आहे ती थोडी खालच्या बाजूला आहे. तर ज्या वेळेस महाराज गडावरून खाली उतरत आहेत अर्ध्यावर, तर खालून ज्या वेळेस अफजल खान त्यांना बघण्याचा प्रयत्न करतो, कारण युद्धाच्या क्षणी एक एक क्षण महत्वाचा असतो की कसं तुम्ही हे करता. तर मग त्यांनी ती वेळ साधून जास्तीत जास्त शेवटच्या क्षणापर्यंत डेटा कलेक्ट केला, त्याच्या मुवमेंट वगैरे. आणि त्या शामियान्यापासून एका बाणाच्या अंतरावर दोघांचेही 10-10 शिपाई होते. ती सशस्त्र भेट होती. मग त्या भेटीत जे झालं आपण नेहमी व्हिडिओमध्ये बघतो की त्याला मारलं, त्याच्या वाघनखं वापरली, हे ते. पण ह्याच्यानंतर काय की महाराज अफजल खान मारला ह्या गोष्टीचा फायदा महाराजांनी असा घेतलाय की ही घटना आहे 10 नोव्हेंबरची आणि पुढच्या 18 दिवसात महाबळेश्वर, प्रतापगड ते थेट पन्हाळा, कोल्हापूर एवढा पूर्ण भूभाग त्यांनी जिंकून घेतला फक्त 18 दिवसात. बिकॉज ती शॉकवेव्ह होती की अफजल खान मेला आणि त्याचा फायदा घेत पटापट स्वराज्य महाराजांनी वाढवलेलं आहे. सो आपले तेच की परत आपली स्ट्रेंथ, आपलं विकनेस आणि ह्याच्यात एक महत्वाचा पॉईंट आहे इमोशनल कोशंट आपण म्हणतो ज्याला. ह्याच म्हणजे 10 नोव्हेंबरला महाराज अफजल खानाला भेटतात आणि 5 सप्टेंबरला त्यांची बायको सईबाई यांचं निधन झालेलं आहे. मुलगा 2 वर्षाचा आहे, संभाजीराजे. एवढ्या नाजूक परिस्थितीमध्ये आयुष्यातली सगळ्यात मोठी लढाई महाराज तिथे त्यावेळेसची ते खेळले, त्यातही ते तेवढे इमोशनली स्टेबल होते. ह्या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. एवढं डिटेलिंग करणं, स्थिर राहणं, ते करणं. आणि ते झाल्यावर ते लगेच घरी गेलेले नाही आहेत.
जवळपास 1.25 वर्षांनी अफजल खान मारल्यानंतर पन्हाळ्यावर मग परत सिद्धी जोहरच्या वेळात अडकून तिथून निघून सगळं होऊन महाराज जवळपास 1.25 वर्षांनी घरी आले. सो फक्त विक्ट्री सेलिब्रेट न करत बसता त्याला कसं एनकॅश करायचं पुढे. सो हे जे मॅनेजमेंट लेसन्स आहेत ते आपल्याला या ह्याच्यातून घेता येतील. आणि आत्ताचा जो नकाशा आपण बघतोय स्क्रीनवर ही आहे महाराज 1680ला महाराजांचं निधन होण्यापर्यंत महाराजांनी जो भाग दक्षिण हिंदुस्थानातला मध्य भारतातला कॅप्चर केला, जवळपास पॉंडिचेरी जे आजचं आहे तिथपर्यंत महाराज स्वतः गेलेले आहेत. त्याच्यात मग दक्षिण दिग्विजय हा परत एक वेगळा प्रेझेंटेशनचा विषय आहे. पण आज आपण जो विषय घेतला त्या ह्याच्यातून मी अशी अपेक्षा करतो की काही लेसन्स आपल्याला मिळतील जे आपल्याला ॲज अ इंजिनिअरिंग स्टुडंट किंवा मॅनेजमेंट स्टुडंट म्हणून ज्यातून पुढच्या आयुष्यातही, कारण हरणं जिंकणं म्हणजे चढ उतार खूप आलेत, महाराजांच्याही आयुष्यात आलेत, पण विषय तोच असतो की जेव्हा तुम्ही फिनिक्स पक्षाप्रमाणे कसं ते फाईट बॅक करता. कारण सगळेच तुम्ही सतत जिंकत जाऊ नाही शकत, तुम्ही कधीही हरताही, पण ते 2 पावलं मागे येणं, परत 10 पावलं पुढे जाणं. जवळपास महाराजांच्या 35 वर्षांचा जो ॲक्टिव्ह पिरियड आहे त्याच्यात महाराज जाईपर्यंत त्यांनी जवळपास 300च्या वर किल्ले स्वराज्यात सामील करून घेतले आणि स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली आणि त्याचा उत्सव आहे आपला शिवराज्याभिषेक. धन्यवाद. धन्यवाद सर. आपल्या मार्गदर्शनाने इतिहासावर जो प्रकाश टाकला त्याने आम्हा श्रोत्यांच्या माहितीत नक्कीच भर घातली आणि इतिहास वाचण्यासाठी आम्हाला प्रेरित देखील केलं. श्रोते हो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची आणि कर्तृत्वाची जशी जशी जाणीव होते तसं तसं मला वाटतं की युगांमागून युगे जातील, परंतु शिवरायांचं कार्य, ध्येय, त्यांचा त्याग आणि बलिदान या देशातीलच नव्हे तर जगातील येणाऱ्या पिढीला प्रेरणा देणारं आहे आणि असणार आहे. विद्यालंकार इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे वरिष्ठ अधिकारी, मान्यवर आणि शिक्षक वृंद यांचे आभार. आजच्या कार्यक्रमाचे आयोजकांचे आभार आणि शिवकालीन इतिहास आम्हा श्रोत्यांपर्यंत पोहोचवणाऱ्या मार्गदर्शकांचेही आभार. शिवस्वराज दिनी कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व भाग्यवान श्रोत्यांचे आभार. शिवस्वराज की जय. नमस्कार.